इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्डमध्ये हॅट्रिक केलेली भारतातील पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह. अनाथ बालकांची यशोदा आणि गोरगरिबांचा पाठीराखा सौ साक्षी पन्हाळकर यांना राष्ट्रीय राजमाता जिजाऊ रत्न पुरस्कार 2026 घोषित. जेव्हा स्वतःच्या पोटची भूक भागवणे कठीण होते आणि दुर्दैवाने जन्माच्या वेळीच मायेचे छत्र हरवते, अशा वेळी त्या निष्पाप उघड्यावर पडलेल्या तान्ह्या लेकराचे काय, अशा अभागी बाळांसाठी साक्षात यशोदा बनून उभ्या ठाकणाऱ्या फुलेवाडी जिल्हा कोल्हापूर येथील श्रीमंत जिजाऊ फाउंडेशनच्या संस्थापक कार्याध्यक्षा माननीय सौ साक्षी सागर पन्हाळकर यांच्या अलौकिक कार्याचा गौरव आता राष्ट्रीय स्तरावर होणार आहे. पुण्यातील नामांकित व आंतरराष्ट्रीय बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये हॅट्रिक करणाऱ्या प्रेस मीडिया लाईव्ह या अग्रगण्य वृत्तसंस्थेच्या वतीने आयोजित राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्यात सौ साक्षी पन्हाळकर यांना राष्ट्रीय राजमाता जिजाऊ रत्न पुरस्कार 2026 देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. हा भव्य सोहळा दिनांक 27 डिसेंबर 2026 रोजी पुणे येथे दिमाखात पार पडणार आहे. झोपडपट्टीतील किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील बाळंतिणीला दूध नसेल किंवा बाळंतपणातच आईचे निधन झाले तर त्या तान्ह्या बाळाला पुढील 3 महिने दुधाची पावडर किंवा डोनेट केलेले दूध उपलब्ध करून देण्याचे अत्यंत संवेदनशील काम श्रीमंत जिजाऊ फाउंडेशनतर्फे केले जाते. केवळ आरोग्यच नव्हे तर वाड्या वस्त्यांवरील गरजूंना 5वी ते 10वीचे शैक्षणिक साहित्य वाटप करणे, 10वीच्या गरीब विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात जाऊ नये म्हणून त्यांची बोर्ड फी भरणे, तसेच गरजू व निराधार महिलांना सन्मानाने जगण्यासाठी महिनाभराचे धान्य व शिलाई मशीन वाटप करण्याचे कार्यही ते अविरतपणे करत आहेत. हे सर्व कार्य कोणत्याही मोठ्या सरकारी अनुदानावर नाही तर निव्वळ लोकवर्गणीतून आणि समाजाच्या विश्वासावर चालते. ज्या प्रेस मीडिया लाईव्हने नेहमीच समाजातील खऱ्या निष्ठावंत आणि संवेदनशील हिऱ्यांचा शोध घेऊन त्यांना सन्मानित केले आहे, त्याच प्रेस मीडिया लाईव्हने साक्षीताईंच्या या अलौकिक कार्याची दखल घेतली आहे. 27 डिसेंबरच्या त्या शुभ मुहूर्तावर जेव्हा पुण्याच्या भूमीत हा सोहळा रंगेल तेव्हा प्रत्येक उराशी एकच भाव असेल, माऊली तुमच्या या महान कार्याला आमचा शतशः प्रणाम. प्रेस मीडिया लाईव्हसाठी अतिग्रहीतून भरत शिंदे. प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.